Good afternoon, everyone. Good afternoon. चला, गुड आफ्टरनून. साबळे बेटा, तुझं नाव काय? साक्षी साबळे. अस्रुबा साबळे. कुठून बोलताय? हा, वडगाव वरून. कोणतं वडगाव? शिराडून? हा, ओके. घरी कस काय? मी असले. हम्म? काय म्हणती बाळ? पाहिलेलं मॅम. तुझा आवाजच मला क्लिअर येत नाहीये. अभ्यास करतीये? नाही, मग दुखायलंय वो मॅम. असं होय, दुखायला. आता ऐकू आलं मला तसं दुखायला. बरं बरं, असो, अभ्यास करा. दुखायले तरी आता राहिले 25 दिवस आपल्याला फक्त. हो. चला, 5वीला आहे का तू? हा, बरं बरं बरं. चला, वडगावच्या विद्यार्थिनींनी सगळ्यांनी छान ग्रीटिंग्स मला पाठवल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. दिवाळीचे तुम्ही पाठवलेल्या शुभेच्छा मी आता धन्यवाद देते. बघा, तुम्हाला आठवण आली, त्याच्यामुळे मला विसरलेच मी तुम्हाला थँक्यू म्हणायचं. असो, कम टू द पॉइंट. आपण पाहूयात सराव परीक्षा 5 क्रमांक चा जो पेपर आहे त्याचं मॅथचं सोल्युशन. ठीक आहे, सगळे रेडी आहेत? ओके, वेलकम टू आवर टुडे सेशन. आता सोमवार, मंगळवार आणि बुधवार मी दुपारी तुमचं सेशन घेणार आहे 3 ते 4 वेळ. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे. आणि मग ज्या दिवशी माझा क्लास असतो संध्याकाळचा, मग त्या दिवशी संध्याकाळी होणार. ठीक आहे, चला, रेडी आहेत सगळे? बोला. ओके, चला. अवनी काकडे. हॅलो मॅम. पटकन पहिले 5 प्रश्न पटापट सांगायचे. आपण 5-5 म्हणता सगळ्यांना सांगायचेत का रे? बोला, मग 2-2च देऊयात सगळ्यांना. चला, हा, 2 प्रश्न सांगायचे पटकन. अवनी 1 मिनिट. हा, 1 मिनिट. 1 मिनिट. तुम्हाला स्क्रीन परत दिसेल, थोडस थांबा. कसं चालू अभ्यास अवनी? चांगलं झालं मॅम. बरं बरं बरं. चला, किती पडतायत मार्क अवनी? मॅम 90च्या वर पडतायत, कधी कधी 90च्या खाली. वरच राहू द्या आपला ग्राफ. हा, खाली येऊ देऊ नका. कुठं चुकतं याच्याकडे लक्ष ठेवा बाळांनो. हो कुठं जात आहेत मार्क बाळा तुझे? मॅम, काही गणितात जातात, काय उतार्यात. असं बुद्धिमत्तेत? बुद्धिमत्तेत कधी कधी जातात. अच्छा अच्छा. आणि मग मॅथ्स मध्ये कोणत्या चॅप्टर मध्ये डाऊट आहे? गुणोत्तर. असं काही नाही, डाऊट नाही, पण मग कधीतरी चुकतो असं. हो, अच्छा अच्छा. पण मॅम मला गुणोत्तर समजलंच नाही. काय म्हटली? गुणोत्तर समजलंच नाही. गुणोत्तराचे ना तुम्हाला फायनल पेपरला प्रश्न येईल असं नाहीये, पण आपण एक्स्ट्रा प्रॅक्टिस करिता देतोय तुम्हाला. तर त्याचे जे प्रश्न मी तुम्हाला गुणोत्तराचं खास एक चॅप्टर घेतलेलं आहे, लेसन घेतलेलं, एक सेशन घेतलेलं, ते पाहून घे ना बाळ. हो त्याच्यामध्ये सगळे टाईप्सचे क्वेश्चन मी कव्हर केलेले. तसंच तुम्हाला दररोज वेगवेगळ्या टाईप्सचे गुणोत्तराचे प्रश्न येणार आहेत, एक का होईना येईल. मग 2-3 दिवसातून एकदा येईल, किंवा मग 4-5 दिवसातून पण येतो. मग त्यावेळेस लक्ष ठेवायचं कशा पद्धतीनं सोडवतात ते. ठीक आहे, हो हो. ओके. सो कम टू आवर सोल्युशन. चला, बघूयात आपण आपलं या पेपरचं सोल्युशन कसं काढायचं ते. पहा, पहिला प्रश्न अतिशय सोपा असा प्रश्न आहे. दशांश अपूर्णांक या पाठातला, तर त्याच्या स्थानिक किमतीवर आधारित हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. 56.674 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती? 7 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला विचारलेली आहे, किती आहे असं विचारलेले. मग 7 कुठं दिसतोय तुम्हाला? कोणत्या स्थानी दिसतोय 7? बघा बरं. मॅम, शतांश. करेक्ट, शतांश स्थानी दिसतोय, म्हणून याची स्थानिक किंमत येणार 7/100. बघा, ह्या 6 म्हणजे दशांश ठिकाणी आहेत, त्याची स्थानिक किंमत आहे 1/10.
या 7ची या स्थानाची बरं का, या स्थानाची 1/100, या स्थानाची 1/1000. हे लक्षात ठेवा. मग हा दशांश, हा शतांश आणि हा सहस्त्रांश. या पद्धतीनं हे तुम्हाला सगळं माहिती असणं गरजेचं आहे. आता सरासरीचा प्रश्न या पुढचा आहे बघा. प्रश्न काय म्हणतोय? प्रश्न की 3 बहिणींच्या वयांची सरासरी 24 वर्ष आहे. त्यापैकी सर्वात लहान बहीण 16 वर्षाची आहे. सर्वात मोठी बहीण सर्वात लहान बहिणीपेक्षा 19 वर्षांनी मोठी आहे. तर मधल्या बहिणीचे वय किती असेल? मधल्या बहिणीचं वय किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा बरं, आपलं तोच सूत्र वापरायचं सरासरीचं. सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण करेक्ट करेक्ट, बरोबर आहे. आता काय काय दिलेलं आपल्याला पहा बरं. बोला, त्यांच्या सोडवून बोला. वयाची हो मॅम. त्यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे, सरासरी दिलेली आहे. हा, सरासरी दिलेली. मग 24 या ठिकाणी येणार. 24 बरोबर सर्वात लहान बहिणीचं वय दिलेलं आहे आपल्याला 16 वर्ष आणि मोठ्या बहिणीचं सुद्धा दिलेलं आहे. पण कशा पद्धतीने दिले? तर ती मोठी बहीण आहे ती लहान बहिणीपेक्षा 19 वर्षांनी मोठी आहे. मग दोघींची ऍडिशन करून मोठ्या बहिणीचं वय येणार. हे लक्षात आलं पाहिजे. 9 6 15 हातचा लेख 2 अधिक 1 3 म्हणजे 35 वर्ष मोठ्या बहिणीचं वय आहे आणि मधल्या बहिणीचं तुम्हाला वय काढायचं. एकूण 3 बहिणी आहेत त्या. मग 24 त्रिक 72 बरोबर 35 अधिक 16 करा. मग 6 अधिक 5 किती येणार? 11. हातचाला E1 2 अधिक 3 किती येणार? 5. 51 अधिक x. मग 72 मधून 51 मायनस करा. तुमचं फायनल आन्सर तुम्हाला मिळून जाईल, जे की आहे 21 वर्ष. कळलं? x म्हणजेच कोण? तिसरी बहीण, बहिणीचे वय. ठीक आहे. तिसऱ्या बहिणीचे वय बरोबर 21 वर्ष. कळलं का? हो. ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण. आता माईक ऑन करते दुसऱ्या विद्यार्थ्यांचा. 2-2 उदाहरणं सांगायचे. सांगा. सार्थक बोंदर. हॅलो मॅम. बोला. पटकन आन्सर करायचंय. तिसरं उदाहरण आहे. 50 रुपयांच्या एका बंडलमध्ये 32,425 क्रमांकांपासून 32,478 क्रमांकापर्यंत सलग नोट आहेत. तर त्या बंडलमध्ये किती रुपये आहेत? मॅम मला हा प्रश्न समजला नाही. किती सोपा आहे रे बाळा. बघ, लक्ष दे. आता या ठिकाणी बघा, असा पद्धतीचा प्रश्न आला तर अतिशय सोपा असतो. नोटा बघा, नोटांचा नंबर दिला आपल्याला 32,425 पासून 32,478. आता इथं बघा 324 सारखंच आहे की नाही, फक्त लास्ट जे 2 डिजिट आहेत वन्स आणि टेन्स प्लेसचे म्हणजे एकक आणि दशक स्थानचे अंक, मग तेच काय करायचंय, त्यांची काय करा, सबट्रॅक्शन करा. मग हा सुद्धा नंबर काउंट झाला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला वजाबाकी करायची आहे. मग हा कधी काउंट करणार? जेव्हा तुम्ही याच्यातून 24 वजा करणार. असं करा. किंवा जर तुम्ही असं केलं 25 वजा केले तर किती येतं बघा. 8 मधून 5 गेले 3, 7 मधून 2 गेले 5. मग याच्यामध्ये तुम्हाला 1 मिळावं लागतं. आता 1 का मिळवलं मी? कारण की हे 25 आहे ना. 25 सुद्धा तुम्हाला मोजायची आहे ती नोट. म्हणून 25 अधिक 53 अधिक 1 54. मग 54 गुणिले 5 करा. तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. 5 म्हणजे 50 करायचे आणि वर पुढचा जो शून्य आहे तो लगेच आपल्याला या ठिकाणी असा लावून द्यायचा आहे. 0 7 2 म्हणजे 2700. ऑप्शन नंबर डी मध्ये आपला अचूक उत्तर राहणार. कळलं? हो. चला पुढचा प्रश्न पहा. ज्या संख्येचा 2/9 हा 300 आहे तिचा 1/3 किती असेल? हा सुटला का प्रश्न आपल्याला? सोडवला का सार्थक राव? चला अभ्यास वाढवा. बघा, ज्या संख्येचा 2/9 असं सांगितलेलं आहे. चला कोणाला प्रयत्न करायचा का? छान असा प्रश्न आहे. प्रयत्न कोण करणार आहे का? समीक्षा शेंडगे बोला. समीक्षा शेंडगे बोला. समीक्षा हॅलो. बोला. सांगता येईल का या प्रश्नाचं उत्तर कसं काढलं तुम्ही? का काढलं का नाही? का चुकलं? काय झालं? काढलं. सांगा कसं काढलं?
थांबा मॅडम 2 मिनिटं. बघा, प्रश्न ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलंय त्या पद्धतीने तुम्हाला मांडता येणं गरजेचं आहे. ज्या संख्येचा, तुम्हाला माहितीये का कोणती संख्या? नाही ना माहिती. म्हणून ज्या संख्येचा 209 हा 300 आहे, आधी हे सोडून घ्या, x ची व्हॅल्यू काढा. म्हणजे x म्हणजे ती संख्या आहे जी तुम्ही गृहीत धरलेली आणि या ठिकाणी गृहीत धरलेली आहे ती. ओके. मग 300 गुणिले 9 छेदामध्ये 2 x ची व्हॅल्यू काढून घ्या. बेक बे बेक बे बे पंच 10 बे 0 0. मग 15 किती? 135 आणि वरचा 0 म्हणजे 1350 ही संख्या आहे. आणि 1350 तुम्हाला 1/3 काढायचं हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. कारण की असंच विचारलंय ना, तिचा म्हणजे या संख्येचा 1/3 किती आहे? मग 3 1 3, 3 4 12, 3 5 15 आणि 3 0 0, सो 450 असं तुमचं फायनल आन्सर येणार. ठीक आहे. हो. चला पुढील उदाहरण बघा. 40 मीटर प्रति सेकंद गतीने चालणारी 250 मीटर लांबीच्या रेल्वेला 430 मीटर लांबीचा पूल पार करण्यासाठी किती वेळ लागेल? सांगायचं का तुम्हाला प्रश्न? नाही सांगायचा. समीक्षा, अभ्यास वाढवावा लागणार. सांगा प्रथम. बोला. हॅलो मॅम. बोला बोला. मॅम प्रति सेकंदाचं मीटर मध्ये करायचं. मीटर मध्ये करायचं. बरं, आणखी? मग अंतर बरोबर वेग गुणवले वेळचं सूत्र. मला सांग, एवढा शोध कस काय लागलस तू प्रति सेकंदाचं मीटर मध्ये? तुला देतानाच मीटर प्रति सेकंद मध्ये दिले ना बाळा. असं करू नको ना. व्यवस्थित प्रश्न सोडवायचा दादा. इथे बघ, वेग जो दिलेला आहे तो ऑलरेडी तुला 40 मीटर प्रति सेकंद. थोडासा अभ्यास वाढवा. यानंतर गतीने चालणारी 250 मीटर लांबीच्या रेल्वेला, म्हणजे हे काय आहे? 250 मीटर काय आहे ते सांगा. रेल्वेची अंतर आहे ना, ते रेल्वेचं लेंथ. ट्रेनची लेंथ आहे, लांबी आहे ती. 250 काय आहे? अंतर. अंतर असं म्हणता येणार नाही आपल्याला, रेल्वेची लांबी आहे. ठीक आहे. आता अंतर काढावं लागणार इथं आपल्याला. रेल्वेची लांबी. थोडासा फॉन्ट मोठा झाला का? बघा, हे 250 काय आहे? त्या रेल्वेची लांबी आहे. 430 मीटर लांबीचा काय आहे? पूल आहे. काय आहे? पूल आहे. याच्यामध्ये युनिटला फार महत्व आहे बरं का. ही आहे पुलाची लांबी. आता अंतर काय घ्यायचं? तर बघा, तुम्हाला सांगितलं मी, पूल असेल, एखादा प्लॅटफॉर्म असेल किंवा एखादी थांबलेली गाडी असेल. ठीक आहे. हे जे काय आहे ते आणि जी रेल्वेची लांबी, त्या दोघांची मिळून होणारी जी लांबी आहे ते अंतर असतं. म्हणून अंतर काय घ्यायचंय? तर रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी. ठीक आहे. रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी. याच्यामध्ये गोंधळ करू नका. हे मी तुम्हाला सतत सांगते, प्रश्न आला की सांगत असते की जेव्हा तुम्हाला पुलाचा प्रश्न येईल किंवा प्लॅटफॉर्मचा प्रश्न येईल, म्हणजे स्थानक, रेल्वे स्थानकाचा प्रश्न येईल, प्रश्न म्हणजे या पद्धतीनं ते मांडतील, किंवा थांबलेली स्थिर गाडी असं ते सांगतील, तेव्हा अंतर काय घ्यायचं? तर रेल्वेची लांबी अधिक जे काही तुम्हाला दिलेले त्याच्यामध्ये ऍड करायची. जे म्हणजे थांबलेली गाडीचं अंतर दिलं असेल, पुलाचं अंतर दिलं असेल किंवा काढायचं असेल, तर तुम्हाला 100% ही प्रोसेस त्या ठिकाणी करावी लागते. कळलं? मग रेल्वेची लांबी आहे 250 अधिक पुलाची लांबी आहे 430, बेरीज करायची. मग 4 आणि 2 6, 680 मीटर काय आलं? अंतर आलेले. हे अंतर मीटर मध्ये, आपला वेळ सुद्धा मीटर प्रति सेकंद मध्ये, म्हणून काही सुद्धा बदलायची गरज नाही तुम्हाला. मग अंतर 680 बरोबर वेग आहे 40 गुणिले x म्हणजेच वेळ. मग 680 भागिले 40 करायचं. 4 1 4, 4 7 28, 17 सेकंद हा वेळ आला. किती वेळेत पार करणार आहे? तर 17 सेकंदात पार करणार आहे तो पूल. कळलं? हो मॅम. अशा पद्धतीनं सोडवायचं आहे. चला असो. चला, पुढचा विद्यार्थी कोणाला बोलायचं असेल तर हँड रेस तुम्ही करू शकता आणि तुमचं उत्तर एक्सप्लेनेशन समोर मांडू शकता. यानंतर अवनी सुरसे. बाकीच्यांनी पण हँड रेस करा बरं का. स्वरा भुरे, यशश्री बारकुल, सुमित शिंदे, युगान, रितिका अर्णव, उत्कर्ष
सगळ्यांनी हँड रेस करून आपलं एकदा तरी उत्तर नोंदवायचं आहे. चला बोला, कोण आहे? अवनी सुरसे, बोला. हॅलो मॅम. हम्म. चिकूच्या 8 रोपांची किंमत रुपये 440 आहे, तर अशा 30 रोपांची किंमत किती? आधी मी 440 ला 8 ने भागला म्हणजे एका चिकूची किंमत येईल. बर. किती आली मग? 8×45 8×45 55 रुपये रोपाची किंमत आहे. मग 55 गुणिले 30 करायचं. ठीक आहे, व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या चिकूच्या रोपाची किंमत काढू शकता किंवा त्रैराशिक मांडणीनं सुद्धा तुम्ही चिकूच्या रोपाची किंमत काढू शकता. नो प्रॉब्लेम. चला छान. पुढे पहा. 5वीच्या वर्गात 78 मुलं असून त्यापैकी 17/26 मुलगे आहेत. त्यातील 103 मुलग्यांची गायनासाठी निवड झाली, तर गायनासाठी किती जणांना निवडले? बोला. टीचर, आधी आपल्याला मुलांची संख्या काढून घ्यायला लागेल. 26 त्रिक 78. ओके. मग 17 गुणिले 3 करायचं, 51 येतं. आणि मग डबल त्याच्यातल्या 1/3 मुलांची गायनासाठी निवड झाली म्हणून 3 1 3 ते 3 7 17 त्रिक 51 म्हणून उत्तर येतं डी 17. व्हेरी गुड. चला करेक्ट आहे, अगदी बरोबर. चला पुढचं उदाहरण. एका दुकानदाराने 35 संत्र्यांची एक पेटी 287 रुपयास खरेदी केली. त्या सर्व संत्र्या 12 रुपयांस एक याप्रमाणे विकल्या, तर त्याला किती रुपये नफा किंवा तोटा झाला? मॅम 2 मिनिटं, याचं मी काढून घेते. ओके ओके, काढा. चला छान सांगितलं. चला बोलायचं असेल तर पटकन ज्या विद्यार्थ्यांना बोलायचं त्यांनी हँड रेस करायचंय, त्याला चान्स भेटणार. पण ज्यांना संधी भेटली परत त्यांना भेटणार नाही. त्याच्यामुळे चला, न बोलणाऱ्यांनी हँड रेस करा. तुम्हाला तात्काळ लगेच हँड रेस करून तुमचं उत्तर मांडायला संधी दिली जाईल. स्वरा भुरे सांगा. एक दिसत नाहीये. काय म्हटली? क्वेश्चन दिसत नाहीये. आता दिसतोय का बघ? हो दिसतोय. 287 रुपयांस खरेदी केली, तर सर्व संत्र्या 60 हॅलो टीचर. बोला. एका दुकानदाराने 35 संत्र्यांची एक पेटी 287 रुपयांस खरेदी केली. त्या सर्व संत्र्या 12 रुपयांस एक याप्रमाणे विकल्या, तर त्याला 133 नफा होतो. यस, करेक्ट आहे. बघा, आपल्याला काय सांगितलं? एका दुकानदाराने 35 संत्र्यांची पेटी, एक पेटी 887 रुपयास खरेदी केली. हे 887 काय? ही खकी आहे. खरेदी किंमत आहे 35 संत्र्यांची. हे कळलं का सगळ्यांना? मग एका संत्रीची तुम्हाला विक्री किंमत दिलेली आहे. विक्री किंमत ही एका संत्रीची दिलेली आहे आणि त्यावरून तुम्ही बाळांनो 35 संत्र्यांची विक्री किंमत काढून घ्या. 12×5 60, हातचे 6 आले. 12 त्रिक 36, 36 मध्ये 6 ऍड करा. 42. करेक्ट. म्हणजे 420 रुपये का आलं बाळांनो? विक्री किंमत आली संत्र्यांची. आता विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर त्या व्यवहारात 100% काय होतो? नफा. नफा होत असतो. म्हणून नफा बरोबर विक्री वजा खकी करा आणि तुमचं फायनल आन्सर काढा. मग 3 3 1 133 रुपये नफा, असं तुमचं फायनल आन्सर येणार. ठीक आहे. चला व्हेरी गुड. आता स्वराने मला हा प्रश्न सांगायचा. स्वरा भुरे, चला पटकन हँड रेस करून द्या मला छान प्रश्नाचं उत्तर. 387चा सर्वात मोठा विभाजक कोणता? 378 मॅम. 387 बेटा, 78 कुठं आहे? सॉरी मॅम. 387चा सर्वात मोठा विभाजक हा स्वतः तोच असतो. म्हणजे कुठलीही संख्या असेल त्याचा मोठात मोठा विभाजक, सर्वात मोठा विभाजक ही तीच संख्या असते. आणि लहानात लहान विभाजक कोण असतो? एक असतो. करेक्ट, गुड. तर याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर बी 387. आता याचं सांगा, 10व्या प्रश्नाचं उत्तर करा प्रयत्न.
2, 4, 6 अंक एक एकदा वापरून 8ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्यात संख्येतील फरक किती? मॅम एक मिनिट थांबा. आपल्याला बघा 3 अंक दिलेत आणि त्या 3 अंकापासूनच आपल्याला संख्या तयार करायची, मोठ्यात मोठी आणि लहानात लहान. पण या ठिकाणी तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे की जी संख्या तुम्ही तयार करत आहात, लहानात लहान असो वा मोठ्यात मोठी, त्या संख्येला 8ने निशेष भाग जायला हवा, म्हणजे पूर्ण भाग जायला हवा. करा, संख्या तयार करा बेटा. हो मॅम. चलिए पटकन संख्या तयार. मॅम सर्वात लहान संख्या 264. 264 करेक्ट. आता बघा काही जण म्हणतील की मॅडम असं कसं होईल, 246 ही लहानात लहान संख्या येईल की. पण बाळांनो, तुम्ही याच्याकडे लक्ष द्या, 8ने निशेष भाग जायला पाहिजे अशीच तुम्हाला लहानात लहान संख्या तयार करायची आहे. आणि त्याच्यामुळे 264 हे अगदी बरोबर उत्तर आहे, जे की लहानात लहान संख्या स्वराने तयार केलेली या ठिकाणी. आता मोठ्यात मोठी संख्या तयार करा. हा येस मॅम. मॅम मोठ्यात मोठी संख्या 624. 624 अगदी बरोबर. 624 ही मोठ्यात मोठी संख्या आहे, जे की 8ने याला निशेष भाग जातो. 8ने निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या भेटली आपल्याला 624. आता आपल्याला काय करायचंय, 624 वजा 264 आणि तुमचं उत्तर तुम्हाला भेटणार 0.63, म्हणजे 360 असं फायनल आन्सर या प्रश्नाचं येणार आहे. व्हेरी गुड बेटा. आता बघा 36 पैसे बरोबर किती रुपये? 36 पैसे बरोबर 0.36 पैसे, कारण कसं की केलं? 1 रुपये 100 पैसे, मग करेक्ट करेक्ट. मग 100 म्हणजे 36 पैसेचं दशांश पूर्णांकात रूपांतर केलं शतांशामध्ये. एक स्टेप राहिली ना मधली. 100 ने काय केलं, भागलं का गुणलं? भागलं. करेक्ट, व्हेरी गुड. चला बघा, 1 रुपया बरोबर 100 पैसे आणि त्याच्यामुळे आपल्याला या पैशांचं रूपांतर रुपयामध्ये करायचं असेल तर पैसे येणार अंशस्थानी, म्हणजे तुम्हाला 100 ठेवावं लागणार, कारण की तुम्हाला त्या पैशांचं रूपांतर करायचं आहे रुपयामध्ये. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, 1 शून्य कटलं तर हा डेसिमल पॉइंट एक घर डावीकडे सरकला, आणखीन एक 0 तुम्हाला कट करायचे तर आणखीन एक जो आहे दशांश चिन्ह एक घर डावीकडे सरकणार, म्हणजे आपला आन्सर असणार 0.36 रुपया. अगदी बरोबर, व्हेरी गुड बेटा. चला आता अतिशय छान असा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. राम एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. राम एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर तेच काम पूर्ण करण्यास श्यामला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? खूप मस्त असा प्रश्न आहे. चला, कोण सांगणारे? अनन्या शिंदे सांगणारे का? अनन्या शिंदे, चला हँड रेज करा. अनन्या, छान मार्क्स असतात अनन्याला, टॉप 10 मध्ये असते अनन्या. बोला. उत्कर्ष, करा प्रयत्न सांगण्याचा. उत्कर्ष डेरे, रितिका, अनुष्का, सुमित, जेवढे विद्यार्थी हजर आहेत प्रत्येकाला नाव घेण्याची पण आवश्यकता नसली पाहिजे, इतके हँडरेज तुमचे असले पाहिजेत, कारण की दुपारची वेळ आहे, मला भरपूर वेळ आहे. रात्रीच्या क्लासला वेळ नसतो आणि हँडरेजची फार मोठी लिस्ट असते. चला, आता ज्यांना बोलायचं त्यांनी मन मोकळेपणाने उत्तर देऊ शकतात. चला, शुभ्रा राठोड, सुमित शिंदे. चला, सांगितलेली का परत सांगू? आमीन सांगू शकतो, आमीननं नाही सांगितलेलं. युगान नाही, परत तुम्हाला संधी नाही भेटणार. आमीन मोगल सांगणार आहे का उत्तर? मोगल दादा बोला. आमीन,
आम्ही बोलायचंय, गप्प नाही बसायचं. बघा खूप छान सोपं असं उदाहरण आहे. तुम्हाला ट्रिक सुद्धा या उदाहरणाची कशी सोडवायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यांनी सेशन तो पाहिला नसेल प्लीज रेकॉर्डेड जाऊन पहा. खास तुमच्यासाठी घेतलेलं आहे की असे जरी प्रश्न तुम्हाला आले तरी ते सोडवता आले पाहिजेत. चला, ज्यांना आले नाहीत, मिस्टेक झाली असेल, त्यांनी त्यांच्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे, करेक्शन करायचं आहे. बघा, राम एक काम करायला म्हणजे काम छेद दिवस असं लिहायचंय तुम्हाला. एक काम किती दिवसात करायला? 20 दिवसात. आणि तेच काम पूर्ण करण्यास श्यामला 30 दिवस लागतात. बघा मी काय केलं, काम छेद दिवस असं मांडलं. अतिशय सोपी टेक्निक मी तुम्हाला सांगते की तुम्हाला समजावी अशा पद्धतीने मी इथं सांगत आहे. आता दोघे मिळून म्हटल्या, दोघांचे आपण काम लिहिले. आता दोघे मिळून म्हटल्यानंतर या दोघांच्या कामांची ऍडिशन करायची. मग 1/20 अधिक 1/30 समान छेद करून घ्यायचा आहे, जो की आला 60. 0 0 कट झालं. जो अपूर्णांकाच्या पद्धतीने आपण बेरीज करतो त्याच पद्धतीने इथे मी केलेली आहे. 1 2 बेत्रिक 6 3 1 3 3 2 6 मग 3 अधिक 2 छेदामध्ये 60 3 2 2 5 छेदामध्ये 60 5 1 5 5 1 5 5 2 10 म्हणजे बघा 1/12 असं उत्तर आलं. याची गुणाकार व्यस्त संख्या तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे 12 असं तुमचं अचूक उत्तर येणार आहे. पण या ठिकाणी आणखीन एक तुम्हाला छान छोटीशी टेक्निक देते. इथं दिवस आणि हे आपण काय काम घेतले होते, तुम्हाला किती दिवसात पूर्ण करतील असं विचारलं होतं, म्हणूनच तुम्हाला काय लिहायचं उत्तर तुमचं 12 असं लिहायचंय. आहे की नाही सिंपल फंडा? अतिशय सोपं आहे. फक्त टेक्निक न ट्रिक न उदाहरणं करत चला, कुठेही तुम्ही अडणार नाहीत अजिबात. फक्त सराव करायला विसरू नका. ओके बाळांनो, चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. पुढील पैकी कोणत्या संख्येतील 3 व 5 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज सर्वात जास्त आहे? आता फार छान असा अतिशय सोपा असा प्रश्न आहे हा. पाठ क्रमांक 1 मध्ये हा प्रश्न या पाठातील आहे. तर बघा, स्थानिक किंमत सगळ्यांना माहिती आहे कशी काढली जाते, तर त्या संख्येतील अंकाच्या स्थानावरून. मग तुम्हाला काय पाहिजे, कोणते अंक दिलेले? तर 3 व 5. ठीक आहे. आता या ठिकाणी शतक स्थानी हा 3 आलेला, एकक स्थानी 5 आलेला आहे. हाय बघा, शतक स्थानी 5 आलेला आहे, दशक स्थानी 3 आलेला आहे. या ठिकाणी कुठंतरी आहे का मग शतक स्थानी 5? नाही आहे ना. फक्त ऑप्शन बी मध्ये शतक स्थानी 5 आहे आणि दशक स्थानी 3 आहे. म्हणजे 500 अधिक 30 केलात तुम्ही तर 530 यांची व्हॅल्यू येणार आहे. इथं तुम्ही 300 अधिक 5 केलात तर 305. या ठिकाणी 300 अधिक 50 तर 350. आणि या ठिकाणी बघा 3 अधिक 50 तर 53. आणि त्याच्यामुळे सर्वात हायेस्ट व्हॅल्यू कोणती आहे तर ती म्हणजे ऑप्शन नंबर बी मधली. ऑप्शन नंबर बी तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे बाळांनो. लक्षात आलं? चला 14व्या क्रमांकाचा प्रश्न पहा. बघा प्रश्न काय म्हणतो आपल्याला. एका सभागृहाची लांबी 24 मीटर, रुंदी 11.5 मीटर आहे. त्या सभागृहात सगळीकडे अर्धा मीटर बाजू असलेला चौरसाकृती फरशा बसवायच्या असतील तर अशा किती फरशा लागतील असं आपल्याला विचारलेलं आहे. फरशांची एकूण म्हणजे एकूण फरशांची संख्या बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ छेदामध्ये एका फरशीचे क्षेत्रफळ, अशा पद्धतीनं तुम्हाला सूत्र मांडून घ्यायचं आहे. मग सभागृहाचे क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी आणि एका फरशीचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेले अर्धा मीटर. अर्धा मीटर म्हणजे 0.5 मीटर. 0.5 मीटर. ठीक आहे. अर्धा मीटर म्हणजेच 50 सेंटीमीटर. आता आपल्याला सेंटीमीटर नकोय ना, मीटर मध्येच व्हॅल्यू दिलं तर ही सुद्धा मीटर मध्येच कन्वर्ट करून घ्या. ठीक आहे. मग ते येणार 0.5, कारण की या 50 ला तुम्ही 100 ने भाग द्या म्हणजे त्याचं रूपांतर मीटर मध्ये होणार म्हणजे 0.5 मीटर. मग आता लगेच दशांश चिन्ह काय करून घ्या, उजवीकडे सरकून घ्या. मग वरचं सुद्धा दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरकणार आणि संख्या तयार कोणत्या होणार तर वरती 240 गुणिले 115 छेदामध्ये 5 गुणिले 5. आता तुम्हाला कॅन्सलेशन करायला कोणी अडवणार नाही. चला पटकन कॅन्सलेशन करून घ्या. 5 1 5 5 2 10 आणि 5 1 15 5 चोक 20 आणि 5 8 40. ठीक आहे. मग इथं 48 गुणिले 23 करायचे तुम्हाला आणि तुमचं अचूक उत्तर काढून घ्यायचंय. ठीक आहे. लक्षात येते? मग 23 8 184. मग इथं 4 आणि हातचे 18 आले. 23 चोक 92. 92 मध्ये परत 18 मिक्स करा आणि तुमचं अचूक उत्तर काढून घ्या जे की आहे 110.
म्हणजेच 1104 असं तुमचं अचूक उत्तर येणार आहे. एवढ्या प्रश्न लागणार आहेत. सो ऑप्शन नंबर कोणता असणार बघा या ठिकाणी, करेक्ट सी मध्ये आपलं अचूक उत्तर दडलेलं आहे. सगळ्यांना समजलं का सांगा. चला, लक्षात आलं परिमिती क्षेत्रफळ या पाठातील हा प्रश्न आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या, कसं सोडवायचं आहे, कसं सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 324 चौरस मीटर असून मैदानास 3 पदरी तारेचे कुंपण करायचे आहे, तर किती मीटर तार लागेल, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. चला, नवीन काय विद्यार्थी आलेत, कोणाला सांगायचं हँड रेज कोणी केलेला आहे बघूया. तर रितिका शिंदे, बोला रितिका. हॅलो मॅम. बोला. सांगता येईल याचं सोल्युशन कसं काढता येईल तुम्हाला ते? नो मॅम. रितिका, परिमिती व क्षेत्रफळ मधला प्रश्न आहे ना बाळा. आपल्याला काय काय दिलं या ठिकाणी, एका चौरसाकृती मैदानाचं क्षेत्रफळ दिले किती, 324 चौरस मीटर. ठीक आहे, आणि तुम्हाला 3 पदरी तारेचे कुंपण करायचे आणि किती मीटर तार लागेल असं विचारले. मग कुंपणाची तार तुम्हाला काढायची, तर मग काय काढावं लागतं बाळा, सांग बरं या ठिकाणी. कोणतं सूत्र वापरायची गरज आहे आपल्याला इथं, सांगता येईल का? तेवढं सांगितलं तरी मला लक्षात येईल तुझा अभ्यास कशी करतेस तू, सांगा. बोला, जे काही वाटत असेल तुम्हाला सांगायचंय, गप्प नाही बसायचं. चौरसाचे क्षेत्रफळाचे बाळा, मी काय म्हणते तुला, 3 पदरी तारेचे कुंपण काढण्यासाठी तुला कोणतं सूत्र, म्हणजे काय काढावं लागेल, क्षेत्रफळ का परिमिती, परिमिती का क्षेत्रफळ? क्षेत्रफळ नाही, हे तर मग आयडिया लक्षात घ्या ना तुम्ही मग व्यवस्थित रिव्हिजनच दिली नाही असं सिद्ध होतं. रिव्हिजन द्यायची आहे बाळा रितिका. ठीक आहे, सोडवताय मनापासून सोडवा, तुम्ही पाठवताय मनापासून सोडवून पाठवा. अभ्यास करताय पण तो मन लावून अभ्यास करा आणि पूर्ण डिटेल मध्ये अभ्यास झाला पाहिजे, कन्सेप्ट सहित. मी तुम्हाला कितीदा तरी सांगितलंय की जेव्हा तुम्हाला परिमिती म्हणजे कुंपण करायचे, लक्षात घ्या, कुंपण करायचे किंवा एक टेबल आहे त्या टेबलाला लेस लावायची अशी बाहेरून, ठीक आहे, किंवा मैदानाला अशा फेऱ्या मारायच्या, त्या पण बाहेरूनच मारतो ना आपण, हो आहे की नाही. असं जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल किंवा असं झाडं लावायचे तुम्हाला बाहेरून असं विचारलेलं असेल, तर तुम्हाला 100% त्या ठिकाणी परिमिती काढावी लागते रितिका, लक्षात ठेवा. आता क्षेत्रफळ म्हणजे ही आतील बाजू जेव्हा तुम्हाला मोजायची असते, हिरवळ लावायची असते, ठीक आहे, वाफे करायचे असतात, तेव्हा काय करायचंय, क्षेत्रफळ काढावं लागतं. ठीक आहे, काय काढावं लागतं, क्षेत्रफळ. कळलं का? हो. आणि ही काय, ही परिमिती, ही काय, बाहेरील बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. एवढी कन्सेप्ट लक्षात आली की उदाहरण तू सुद्धा सॉल्व्ह करणार. आता चौरसाचं क्षेत्रफळ दिले, त्यावरून तुला काय काढून घ्यावं लागेल, काय काढून घेत, परिमिती. परिमिती कशी काढशील, तुला बाजूच माहित नाही, परिमिती कशी काढशील, तुला बाजू माहिती असायला पाहिजे ना. हो मॅम. चौरसाची क्षेत्रफळाचं सूत्र सांग मला. बाजू गुणुले बाजू बरोबर बाजूचा वर्ग. हा, बाजूचा वर्ग. बघा, सूत्रपाठ असून काही फायदा नाही बरं का शुभ्रा. तुम्हाला हे कळालं पाहिजे की तुम्ही तारेचे कुंपण लावताय म्हणजे परिमिती काढावं लागेल. परिमिती काढण्यासाठी तुम्हाला चौरसाची बाजू माहिती असावं लागेल, तेव्हा चौरसाची परिमिती काढता येईल. मग क्षेत्रफळ दिले, क्षेत्रफळावरून तुम्हाला बाजू काढून घ्यायची. मग बाजूसाठी तुम्हाला आहेत का वर्गपाठ आहेत का? हो. मग 324 चं वर्गमूळ सांगा. 324 चा वर्गमूळ 18. गुड, 18. बघा, सगळ्या गोष्टी पाठ आहेत, पण त्या वापरता सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. वापरता कधी येणार, जेव्हा तुम्ही सराव करणार, समजून घेणार व्यवस्थित. ठीक आहे, हो. सराव केला का पाठाचा? दिसतच नाही मला केलेला सारखा. केलाय का, प्रामाणिक सांगा. एकदा केलाय. एकदा कसं होईल, मी 3दा करायला लावला होता तुम्हाला.
असो, आता जरी एकदा केलं ना तरी होऊन जाईल. फक्त एकदा परत रिव्हिजन द्या नवनीतच्या आपल्या पुस्तकाला. आता बघा, तुम्हाला छान तुम्ही सूत्रपाठ केलेले, सगळं माहितीये तुम्हाला. फक्त टेक्निक जी आहे, कशावरून काय काढायचं, आता जसं सांगितले तसं तो रेकॉर्डेड व्हिडिओ तरी पहा किंवा सोडवण्याचा एकदा प्रामाणिकपणे घरी प्रयत्न करा. ठीक आहे. आता बाजू काढून घेतलीये तुम्ही. आता तुम्हाला त्या चौरसाची परिमिती काढून घ्यायची. काढा बरं. परिमितीचं सूत्र काय? 4 गुणिले बाजू. करेक्ट. 4 गुणिले बाजू. मग बाजू तुला माहिती झालेली आहे. 18. 18 चोक 72. 72 मीटर काय लागणार आहे? ती तार लागणार आहे. पण ही 72 मीटर फक्त एकाच पदराला बरं का. हे एकच असा तारेचा वेढा येणार आहे. म्हणजे एक पदर तारेचा वेढा मारण्यासाठी 72 मीटर तार लागणार आहे. तुला किती मारायचे? 3 मारायचे. 3 वेढे. 3 पदरी तारेचे पण करायचं आपल्याला. म्हणून 72 गुणिले 3 करायचं आणि एकूण किती तार लागणार आहे ते तुम्हाला कळणार. मग 3 दोन्ही 6 आणि 7 त्रिक 21, 216 मीटर तार लागणार आहे आपल्याला. कळलं? आणि सेंटीमीटर मध्ये जर विचारलं असतं तर काय करावं लागलं असतं सांग बरं? चौरस मीटर. नाही नाही नाही, चौरस मीटर अजिबात येत नाही. परिमितीला चौ हा शब्दच येत नाही. जेव्हा क्षेत्रफळ असतं तेव्हा चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर असं येतं बाळा. मी काय म्हंटले, ह्या मीटरचं रूपांतर तुला सेंटीमीटर मध्ये करायचंय. मग कसं करणार? कसं करणार? तर ह्याला 100 ने गुणून 216 गुणिले 100 केलं की या मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये होणार. कळलं? 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. समजलं का ही गोष्ट? हो. ठीक आहे. सराव कर बाळा. येतंय तुला? थोडस आणखीन ऍक्टिव्ह होऊन सराव करा. आता पहा, पुढचं उदाहरण 8.0625 शी समान अपूर्णांक आहे. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. या ठिकाणी 8 पूर्ण आहेत. 8 ऍज इट इज ठेवा. तुम्हाला पॉइंटच्या उजवीकडे पाहायचंय. किती डिजिट आहे? तर 4 डिजिट आहेत. 4 अंक आहेत. म्हणून एकावर 4 शून्य छेदात येणार आणि अंशस्थानी 625 लिहायचे तुम्हाला. ठीक आहे. मस्त पैकी काटाकाटी करून घ्यायचे. 5 न भागा, 25 न भागा, तुमचीच मर्जी. मग 25 न भाग तर पटकन काटाकाटी होईल आणि उत्तर झटपट येईल. मग 25 चा वर्ग 625 आहे. डायरेक्ट मी 25 लिहिले या ठिकाणी. तुम्ही भाग द्या, 25च येणार. 25 चोक 100, 25 शून्य शून्य, 25 शून्य शून्य. 25 छेद 400 ला आपण आता मस्त पैकी भाग देऊयात. 25 एक 25, 25 एक 25, किती उरले? 15 उरले. आणि 25 सख 150, 1/16 याचं उत्तर आलं. आणि हे 8 तसंच ठेवायचं बरं का. तर 8 हे पूर्ण आहेत. तुम्हाला फक्त याचं रूपांतर, या दशांश अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकामध्ये करायचंय, व्यवहारी अपूर्णांकामध्ये. ठीक आहे. हा, म्हणून 8.1/16 असं तुमचं फायनल आन्सर येणार. कळलं का आता? ओके. चला पुढचं उदाहरण आता सांगा. सोपं उदाहरण आहे. 180 अंश माप असलेल्या कोणाचे नाव कोणते? काय असणार आहे नाव? सरळ कोण. सरळ कोण, स्ट्रेट अँगल जो की असतो, अॅक्युरेट 180 डिग्रीचा. अगदी बरोबर. चला पुढं 12,16,x आणि 8 या संख्या प्रमाणात आहेत. तर x ची किंमत किती? मी शिकवत असताना मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तुमचं सुद्धा काम आहे हातात वही पेन घ्यायचं आणि माझ्यासोबत उदाहरणं सोडवायचे. फक्त बघत बसायचं नाही, हात सुद्धा चालवायचे आणि आपलं वर्क करायचं. ठीक आहे. लिहून घेताय ना? सोडवताय ना माझ्यासोबत? ओके, सोडवा मग. चला, आज शार्दूल वाघमारे. शार्दूल. हॅलो. चला शार्दूल बोला, सांगा. काढलंय कायचं उत्तर? ए आलं. काढलं तू? अरे वा. चला, कसं काढलं सांग. 8 2 16 आणि मग 6 2 12 असं काढलं. चालेल. किंवा मी तुम्हाला सांगितलंय ना, पण हे ABCD ह्या 4 संख्या प्रमाणाचं सूत्र काय? मध्यम पदाचा काय? मध्यम पदांचा गुणाकार बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. हे सूत्र वापरा. किंवा आणखीन एक टेक्निक सांगते. मध्यम पदांचा गुणाकार बरोबर अंत्यपदांचा गुणाकार.
गुणाकार. किंवा याला ए बी सी डी असं सपोज करा. मग ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, म्हणजे ए छेद बी बरोबर सी छेद डी असं जरी तुम्ही मांडलं तरी तुमचं उत्तर तुम्हाला काढता येणार. मग तुमची मर्जी, तुम्हाला कसं करायचं आणि कसं सोडवायचं ते तुम्हीच ठरवायचं. ओके, चला मी दोन्ही तिन्ही पद्धती तुम्हाला सांगत असते, ज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही घेत चला. आता मध्यम पद म्हणजे ही मधली पद, हे 16 गुणिले x काय ही मधली पद आहेत. पद म्हणजे हे शेवटचे बघा, हे 12 आणि 8 काय अंत्यपद आहेत ते. ठीक आहे, मग 12 गुणिले 8 छेदामध्ये 16, मग 8 एक 8, 8 दोन्ही 16, बेग बेसक 12, सो x इज इक्वल टू 6. ठीक आहे, हो. गुड. चला आणखीन आपण हँडरेज येत आहेत. कोण आहे? समृद्धी स्वामी. चला सांगा समृद्धी. हॅलो. बोला. 19व्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. प्रश्न काय तर एका बादलीत 150 घ सेमी म्हणजे घन सेमी पाणी मावते, तर 300 लिटर पाण्याच्या टाकीतून किती बादल्या भरता येतील असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. या ठिकाणी महत्वाचं आहे. हा बोला. माझं आन्सर सी आलं. सी आलेलं आहे. बोला कसं काढलं? मी 300 लिटरचं आधी घनसेमी मध्ये रूपांतर केलं आणि मग त्याला 150 घनसेमीने भागलं. 300 लिटरचं आधी आपण रूपांतर करायचंय घनसेमीमध्ये. ठीक आहे, त्याच्यासाठी युनिट काय? युनिट 1 लिटर बरोबर 1000 घनसेमी, म्हणून 300 लिटर. हा करेक्ट. 1 लिटर बरोबर, चला ज्यांच्याकडे युनिट नाही, युनिट मी तुम्हाला पीडीएफ मध्ये प्रोव्हाइड केलेले, पण ज्यांना पाठ नसेल त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या वहीवर किंवा मार्जिन मध्ये असं दिसेल असं मोठ्या अक्षरात लिहून घ्या, कारण की महत्वाचं युनिट आहे. 1 लिटर बरोबर 1000 घनसेमी. महत्वाचं युनिट आहे. बघा इथं सेमी, इथं लिटर दिसायले आहे की नाही अजब. मस्त महत्वाचं युनिट आहे. कन्वर्जन करतं लगेचच्या लगेच, आणि त्याच्यामुळे तुम्हाला युनिट हे पाठ असल्याशिवाय उत्तर काढता येणार नाही. त्याच्यामुळे पाठ करून ठेवा. आता आपल्याला 300 लिटर दिलेले, त्या 300 लिटरचं रूपांतर घनसेमीमध्ये करायचं आणि याच्यासाठी आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे 1000ने. मग याचं रूपांतर घनसेमीमध्ये होणार. ठीक आहे. आता आपल्याला या असंच ह्या व्हॅल्यू मांडून घ्यायच्या, 3000 गुणिले 1000 आणि भागिले 150 घनसेमी करायचे. का? कारण की एवढ्या याच्या आपल्याला बॉटल्स फिल करायच्या, तयार करायच्या ना या मिश्रणापासून, म्हणून 150 ना आपल्याला भाग द्यायचा. मग 0 0 कटले, 15 1 15, 15 2 30, 15 0 0, 15 0 0 आणि गुणवले 100 राहणार पुढं, म्हणजे 200 गुणवले 100 काय येणार आन्सर? 2 वर 4 शून्य म्हणजेच 20,000, जे की ऑप्शन नंबर नाही मॅम, राहिली का रे? फारच जलद करून आपण अति घाई केली का? 2 0 आणि 2 0 कुठं रे? पण एक मिनिट, 300. हा सॉरी, 3000 केले, इथं 300च आहे. हा म्हणून अति घाई तुम्ही सुद्धा अशी परीक्षेमध्ये करू नका. बरेच जण काय करतात, पेपर सोडवतात, एकदाच प्रश्न असतात त्याच्यावर झालं पटपट पटपट सोडवत, पुन्हा 20 मिनिटं रिलॅक्स करतात आणि आजूबाजूचे विद्यार्थी पाहत बसतात. असं अजिबात करू नका. प्रॉपर वेळ घ्या. घाईमध्ये बघा अशा मिस्टेक होतात, त्याच्यामुळे ह्या सिली मिस्टेक जर टाळायच्या असतील तर अजिबात घाई करायची नाही. तुम्ही छान प्रॅक्टिस करतात, आपण एवढे सराव पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केलेले, तुमच्याकडून सराव करून घेतलेले आहेत. मग तुमचं सुद्धा काम आहे, ज्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित फॉलो करायच्या. ठीक आहे. चला आता इथं 300 होतं, तर आपण हा आगाऊचा शून्य जो आलेला आहे तो कॅन्सल करूयात आणि 20 गुणिले काय राहणार शिल्लक? फक्त 100. 100. आणि 100. 20 गुणिले 100 म्हणजेच काय? 2000. 2000. बघा झटपट तुम्ही करू शकता, फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक करत राहायचं आहे. युनिट पाठ करायला विसरायचं नाही. जो युनिट पाठ करणार नाही 100% त्याला हे उदाहरण सोडवतात, त्याच्यामुळे युनिट पाठ करत राहा. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट एक्झाम्पल, शांताबाईचं एक्झाम्पल आलेलं आहे आणि आता कोणाला सांगायचं? पटकन त्यांना हँडरेज करायचंय. अथर्व पवार बोला. चला अथर्व पवार सांगा.
टीचर काय काय झालं अथर्व? कुठून बोलतोय? नाशिक सांगली. बर बर. मग आळस आला काय तुला? नाही. मग टीचर तू सोडवू शकतोस, फक्त कॉन्फिडंट राहा. सांगायचं ना कसं काढलंस ते, प्रयत्न करायचा ना तुला. ओके गुड अथर्व. सांगा. शांताबाईने 4 डझन साड्या प्रत्येकी 720 रुपयांस विकून त्यांना 8,640 रुपये नफा झाला, तर प्रत्येक साडीची मूळ खरेदी किंमत किती? अथर्व दादा, मला फक्त एवढं सांगा, तुम्ही नफ्याचं सूत्र काय? विक्री वजा खर्ची. बरोबर आहे की मग. बरोबर आहे अथर्व. कितवीला आहे तू? 5वीला का 4थीला? 5वी. मग 5वीला म्हणलं तुझ्याकडूनच मी उत्तर घेणार आहे. आता बघ, 1 डझनात किती साड्या असतात? 12. करेक्ट, 12 नग असतात. 1 डझन बरोबर 12 नग म्हणजे 12 साड्या. मग शांताबाईनं काय केलेले? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 डझन साड्या तिने घेतलेल्या आहेत. मग 4 डझनातील साड्या सांग बरं किती असणार? 48. गुड. 48. 12 चोक 48. 48 साड्या तिनं घेतलेल्या आहेत. ठीक आहे. आणि 48 साड्या विकून तिला नफा झालेला आहे 8,640. ठीक आहे. आता तुला नफा माहिती आहे. तसेच आणि आपल्याला कोणती व्हॅल्यू इथे दिलेली आहे सांग बरं. काय दिले? वाच जरा. हे हो ना, कॉन्फिडंट हो. सांग काय दिसतंय समोर तेच सांग. उदाहरण तुझ्या समोरच आहे. खरेदी किंमत. कुठं दिसायली खरेदी किंमत दादा तुला? मूळ खरेदी किंमत काढायची. हा, असं करू नको अथर्व. लक्ष दे. 25 दिवस राहिले फक्त आपल्याला. हे बघ, प्रत्येकी 720 रुपयास विकून इथं 720 काय दिलेले? म्हणजे विक्री किंमत. विक्री किंमत आहे. कशाची? एक साडीची का 48 साड्याची? एक साडीची. मग येतंय तरी तुला करू वाटत नाही, असं कसं चालेल? समोर गव्हाचं पीठ आहे, मी मम्मीनं पोळीच बनवली नाही तर पोळी तयार होईल का? नाही. काय होणार? मग तुम्हाला सुद्धा समोर उदाहरण दिसतंय, व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत समोर. तुम्ही जर करण्याचा प्रयत्न नाही केला तर सुटणार नाही, हे लक्षात ठेवा बाळांनो. तुम्ही फार हुशार आहेत, फक्त थोडं जरा करत चला. ठीक आहे. हे बघा, 720 गुणिले, आता एका साडीची किंमत तुला माहितीये, तुला 48 साड्यांची किंमत काढायची आहे. मग गुणाकार कर. 48. गुणिले 48. कर ना मग गुणाकार. सांग गुणाकार, सांग कसा करायलास तू. बोला बोला, घाबरायचं नाही. बोला. येतंय तुम्हाला? 8 गुणिले 0 काय येणार गुणाकार? टीचर. टीचर नाही येणार. गुणाकार उत्तर सांग, उत्तर. टीचर 34,560. अरे वा, तू तर डायरेक्ट आन्सरच सांगितलं. छान की रे बाळा, बघ हुशार आहेस तू. किती आलं? 34,560. गुड, करेक्ट आन्सर. 34,560. हे काय आलं बाळा आता? ही विक्री किंमत आली आपल्याला 48 साड्यांची. करेक्ट. आणि हा नफा आहे 48 साड्यांचा. मग आपण नफ्याचं सूत्र वापरून खरेदी किंमत काढून घेऊयात 48 साड्यांची. चालेल ना? 34,560 वजा एक्स म्हणजेच खरेदी किंमत. ठीक आहे. एक्स म्हणजे काय? ही खरेदी किंमत आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि इकडे 8,650. मग 34,560 मधनं हे 8,650 वजा कर बाळा, म्हणजे तुला 48 साड्यांची खरेदी किंमत मिळणार. कर बरं वजा बाकी, झटपट पटपट. 0, 2,
त्यानंतर 9, 5, 2 एवढं आलं का उत्तर तुझं? 25,920. टीचर 25,920. आलं ना? ओके, करेक्ट आलं मग तुझं. चल, 25,920 हे 48 साड्यांची खरेदी किंमत आहे बाळा. तुला एका साडीची हवी आहे, मग तू काय करणार? काय करायला पाहिजे तू? 48 ने भागेल. गुड, व्हेरी गुड. चला, करेक्ट. 48 न भाग द्यायचा. मग द्या की भागाकार. कॅन्सलेशन करा. येत आहे ना कॅन्सलेशन? 540 उत्तर आले. किती आले? 540. मग कशी काटाकाटी केली? 48 न डायरेक्ट भाग दिला? नाही. कशाने दिला मग? हे बघा, तुम्हाला 2 न द्यायचं आहे, 4 न द्यायचं आहे, 8 न द्यायचं असेल तरी चालतोय का बघा आणि द्या, किंवा 12 न द्या, तुमची मर्जी. मी तुम्हाला काय अडवणार का? अजिबात नाही. ठीक आहे. मग इथं बघा, 4 1 4 4 2 8 4 5 20 4 सख 24 एक उरला. आता 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16 17 18 19 3 उरले. 4 8 32 आणि 4 0 0 म्हणजे 6,480 भागिले 12. आता 12 ने द्या, उगाच 4 2 8 ने भागत बसू नका. चला द्या. 12 1 12 12 5 60 4 उरले. 12 चौक 48 आणि 12 0 0. फायनल आन्सर इज 4,540. नंबर बी मध्ये आपलं करेक्ट आन्सर असणार. बोला, काय म्हणताय बाळा? अथर्व दादा, अथर्व काय म्हणतोयस? बरोबर आले उत्तर. ओके ओके, गुड, व्हेरी गुड. चला, मस्त, छान सांगितलं तुम्ही. छान प्रयत्न केला. असाच प्रयत्न करत राहा. परीक्षेत सुद्धा छान छान अभ्यास करून मार्क्स जास्तीत जास्त कसे मिळवता येईल हे बघा. ठीक आहे. किती पडतात अथर्व आता मार्क? 80 पडले होते आज. अच्छा अच्छा, आणखी पडतील तुला. थोडीशी मेहनत घ्या. आता आपल्याला फक्त बघा 25 दिवस राहिलेत आपल्या परीक्षेला. ठीक आहे, ओनली 25 डेज. त्याच्यामुळे चांगला सराव करा, अभ्यास करा, मेहनत घ्या आणि प्रॉम्प्ट राहा. ठीक आहे. चला, कोण बोलायचं म्हणाली? अर्णवी देशमुख. बोला अर्णवी. अर्णवी देशमुख बोला. हॅलो टीचर. बोला. बोल बाळा. मॅडम माझा पेपर सोडवताना माझा पेपर एक्स्ट्रा क्लास. मी हा जो क्लास घेतलाय मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलेले आहे, आणि जे आता नवीन विद्यार्थी किंवा लगेच जॉईन झालेत किंवा काही विद्यार्थ्यां म्हणजे जे जवळ होते त्यांना दिलेले, तर हा एक्स्ट्रा क्लास घेते. हा खास तर तुम्हाला रेकॉर्डिंग साठीच बघण्याचा आहे. पण हा लाईव्ह सेशन घेते, कारण की जेवढे विद्यार्थी अभ्यासासाठी घरी थांबलेले आहेत किंवा प्रॅक्टिस करतायत तर ते अटेंड करतात. जे शाळेत जात आहेत त्यांना रेकॉर्डेड पाहायला द्या. मला नंतर वेळ नाहीये आणि माझा आज रात्री क्लास नाहीये, त्याच्यामुळे मी खास सराव पेपर क्रमांक 5 मॅथचं सोल्युशन तुम्हाला दिलेले. तुमचा बरोबर संध्याकाळी 7 ते 8 हा क्लास होणारच आहे, पण तो बुद्धिमत्ताचा होईल. आणि मग मराठीचं तुमचं पेपर सोल्युशन 5 तसंच राहिलं असतं, आणि तसंच राहू नये म्हणून मी हा एक्स्ट्रा सेशन बाळांनो खास तुमच्यासाठी घेतलेला आहे, वेळात वेळ काढून. ठीक आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी नाही येत आता या ठिकाणी, तर त्यांनी काय करायचंय, रेकॉर्डेड पाहून घ्यायचंय. किंवा तुमच्यातले जे सुद्धा विद्यार्थी आहेत, आज आहेत पण उद्या राहणार नाहीत किंवा परवा राहणार नाहीत, तर त्यांनी काय करायचं आहे, रेकॉर्डेड सेशन पाहून घ्यायचंय. हे लक्षात आलं का तुमच्या? हे मी तुमच्यासाठी हा खास वेळात वेळ काढून एक्स्ट्रा सेशन घेतलेलं आहे, कारण की तुमचं नुकसान होऊ नये. तुमच्या ज्या मॅथ्स मधल्या अडचणी आहेत त्या निघाव्यात. जे तुमचे पेपर मधले चुकलेले प्रश्न ते तुम्हाला कळावेत, कसे करायचे, कोणती मेथड आहे, कोणती ट्रिक वापरायची, आणि याच्यासाठी मी हे एक्स्ट्रा सेशन खास तुमच्यासाठी घेतलेले. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या हे का घेतलेले. ठीक आहे. आर्यन पाटील दादा लक्षात आला तुमच्या?
किंवा ज्यांच्या मनात संभ्रम होत कसं काय घेतलं मॅडमनी, तर सगळ्यांना लक्षात आलं का बाळांनो? तर खास तुमच्या वेलकम प्रथम दादा, थँक्यू सो मच. चला, तर हे मी वेळात वेळ काढून तुमचं मॅथ्सचं सोल्युशन आज कम्प्लीट केलेलं आहे ना. असंच होणार आहे, जेव्हा माझा तास नसेल तेव्हा मी एक्स्ट्रा क्लास तुमचा 3 ते 4 वेळेस ठेवणार आहे. उद्या सुद्धा 3 ते 4, परवा सुद्धा 3 ते 4, पुन्हा मी रात्रीचं 7 ते 8 घेणारच आहे तुमचं, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ठीक आहे. ज्या दिवशी माझा रात्री क्लास नसेल त्या दिवशी मी दुपारी घेणार 3 ते 4. ज्यांना शक्य होतं त्यांनी अटेंड करायचं, ज्यांना नाही त्यांनी प्लीज तुम्ही रेकॉर्डेड पाहून घ्या, पण पाहायचाच हे लक्षात घ्या. तुमचं पेपर 1, सराव पेपर क्रमांक 1, सराव पेपर क्रमांक 2, सराव पेपर क्रमांक 3, सराव पेपर क्रमांक 4, सराव पेपर क्रमांक 5, हे सगळे सोल्युशन डिटेलमध्ये 20च्या 20 प्रश्न मी गणिताचे तुम्हाला सोडून दिलेले. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी रेकॉर्डेड सेशन मधून पाहून घ्यायचे आहेत. काय तुमचं चुकलेलं आहे त्या दुरुस्त्या करायच्या त्या उदाहरणामध्ये. ठीक आहे. पुढे त्याच पद्धतीचा जर प्रश्न तुम्हाला कुठं सोडवायचा झाला तर तुम्हाला तो करेक्ट सुटला पाहिजे बाळांनो. याच्यासाठीची ही तळमळ आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. व्हेरी गुड अवनी. चला, थँक्यू सार्थक, थँक्यू. चला समीक्षा काय म्हणते? समीक्षा ओके, लक्षात आलं. ठीक आहे. चला, आजचं सेशन आवडलं का मग तुम्हाला? हो, ओके. थँक्यू अर्णवी. आणखीन कोणाला बोलायचं असेल तर हँड रेज करून तुम्ही बोलू शकता. थँक्यू आमीन. पण बोलायचं बाळा, आणि मार्क्स घ्यायचे फक्त तू बुद्धिमत्ता आणि मराठीचा अभ्यास करायलास. गणिताचं मला एक पण उदाहरण पाठवलं नाहीस किंवा अभ्यास पाठवलेला नाहीस. गणितात पण तू हुशार आहेस, थोडीशी मेहनत घे, तुला पण व्यवस्थित मार्क पडतील. ठीक आहे. चला, जो जितका सराव करणार त्याला तितके छान मार्क्स पडणार, हे लक्षात ठेवा. आणि आता 25 दिवसाचं शेड्यूल करा छान, आणि त्या पद्धतीनं चला. परीक्षा सोडवत असताना अजिबात घाई करायची नाही. सारखं तुम्हाला सांगून सुद्धा काही विद्यार्थी इतकी घाई करतात आणि त्या घाईमध्ये त्यांच्याकडून सिली मिस्टेक होतात. तर तसं करू नका. तुमच्या चांगल्यासाठी सांगते, लक्षात घ्या. तुमचे मार्क्स वाढावेत ह्याच्यासाठी मी तुम्हाला तळमळीनं सांगत असते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. चला, कारण की आपल्याला नवोदयला जॉईन होण्यासाठी आउट ऑफ मार्क्सची गरज असते. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित पेपर सोडवत जरा. आजच्या जर पेपर मधला डाऊट कोणाचा असेल आणि तो विद्यार्थी मला जर विचारणार असेल तर प्लीज मी आजचा पेपर तुम्हाला सोल्युशन सांगत नाही, कारण की पेपर आज दिवसभर ऑन आहे. कधी तुम्ही 2 तास वेळ देऊन तो सोडू शकता. त्याच्यामुळे त्या पेपरचा प्रश्न असेल तर विचारू नका. तो उद्या मी ऑलरेडी तुम्हाला 3 ते 4 वेळेत घेणारे हे सांगितलेले. ठीक आहे. इतर प्रश्न असतील तर सांगा. बोला अवनी सुरसे. मॅम, मला 90, 91, 92 आणि 93 असेच मार्क पडताय. पडतील. फक्त थोडं कुठं चुकतंय याचं लक्ष द्या. कोणत्या विषयात चुकतंय त्या विषयावर तुम्हाला फोकस करायचे, आणि त्या विषयात तुम्हाला कळलं की चुकतंय तर कोणत्या भाग म्हणजे चॅप्टर मधलं चुकतंय याच्याकडे फोकस करा आणि त्याचा सराव करा. बोला. माझे ना पहिले बुद्धिमत्ता मराठी चुकायचे, पण आता ते नाही चुकत आहे. मॅथ्स चुकताय, गुणोत्तरण ते मला जमत नाहीये. जमेल ते, पण त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ पाहून घे. गुणोत्तरण हे जे प्रश्न आहेत तुम्हाला मी एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी देते, किंवा मग एक्स्ट्रा तुमची तयारी व्हायला पाहिजे इतर पण, कारण की ते कुठले प्रश्न आणखीन तुम्हाला टाकतील ह्याची काय आपल्याला आणखीन म्हणजे टाकतील हे सांगता येत नाही. त्यांना वाटलं तर टाकू शकतात एखाद दुसरा प्रश्न. ठीक आहे. नवनीत मधलेच 100% त्याच पाठातील येणार, म्हणजे त्याच जे पाठ आपण पाहिलेले त्याचेच येणार आहेत, कारण की त्यांचा सिलेबस जो दिलेला आहे त्याच पाठाचा दिलेला आहे. हे एक्स्ट्रा मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि तुमची तयारी होण्यासाठी ती घेते. ठीक आहे. हे लक्षात घ्या. आणि ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना रेकॉर्डेड मी पाहायला ठेवलेले गुणोत्तर व प्रमाण ते पाहून घ्यायचे तुम्ही. स्वरा सार्थक आणि साबळे साक्षी. ठीक आहे. अवनी काकडे सगळे तुम्ही बोललेले, सगळे तुम्ही मला बोललेले. जे नाहीत बोललेले त्यांनी हँड रेस करून बोलायचे. हा, बोल स्वरा, एकदा बोल. हॅलो मॅम. बोला. मॅम, माझे आगगाडी आणि वेग आहे ना त्याचे गणित चुकतात मॅम. 51 प्रश्नाचा व्हिडिओ आहे, तुम्ही प्लीज तो पाहून घ्या बाळा. ठीक आहे. रेकॉर्डेड सगळं आपल्याकडे अवेलेबल, लाईव्ह सुद्धा घेतलेले, त्याच्यामुळे त्याच्याकडे फोकस घ्या. त्याच्या ज्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगितले त्या लक्षात ठेवा. बोला सार्थक. हॅलो मॅम. बोला.
मॅम माझा तो 216चा प्रश्न मी केलता तर सी दाखवत होतं. आता करेक्शन केलंय मी, ते पाहून घ्या. 216ला तुम्हाला गुण मिळालेला आहे. ठीक आहे. हो मॅम. समीक्षा बोला. हॅलो. बोला. मला गुणोत्तर व प्रमाण आणि आगगाडीचे गणित जमत नाहीत. हा, मग त्याचे दोघांचे व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ पाहून घ्यायचे, सराव करायचा आहे. तुम्हाला सांगितलेलं होतं सुद्धा की त्या भागाचा तुम्हाला सरावच करावा लागणार आहे. फक्त एकदा पाहून झालंय असं म्हणू नका. सराव करा थोडा, सरावानेच तुम्हाला ते परफेक्ट होणार आहेत. असे घटक आहेत ते. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा सराव सराव करा व्यवस्थित. तर आणखीन एक विचारते. बघूत पुन्हा मी उद्या भेटणारच आहे तुम्हाला, त्याच्यामुळे काही अडचण नाही. चलो टाटा बाय बाय टू ऑल, टेक केअर ऑल डिअर स्टुडंट्स. चल थांबूया त्या ठिकाणी आपण. चला उद्या परत 3 ते 4. हा, उद्या परत 3 ते 4 आपण भेटणार आहोत. चला बाय बाय टू ऑल डिअर स्टुडंट्स. चला बाय बाय. जे आज बोललेले नाहीत प्रयत्न करा उद्या बोलायचा.